नमस्कार मित्रांनो. तर 14 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतं आहे की अन्नपूर्णा राजन बाहेर निघालेले असतात आणि त्यांच्यासमोर रितेश येतो. ते दोघं रितेशला भेटायला खाली उतरतात. रितेश अन्नपूर्णाच्या पाया पडतो आणि म्हणतो, अहो आजी, तुमचा आशीर्वाद आमच्यावरती कायम असू दे. अन्नपूर्णा म्हणते, अरे तू काय मोठा माणूस झाला आहेस, तुला आमच्या आशीर्वादाची काय गरज. अन्नपूर्णा आणि रितेश खूप छान गप्पा मारतात. तर इथे कमळी निंगी कॉलेजला आलेल्या असतात आणि कॉलेजमधल्या काही मुली दुसरीकडे जात असतात. कमळी विचारते, तुम्ही कुठे जात आहे आणि तुम्हाला लेक्चर नाही आहे का. त्या मुली म्हणतात, पिरियड ऑफ आहे आणि त्यामुळे डिबेट कॉम्पिटिशन जी चालू आहे त्यासाठी आम्ही चाललो आहे. निंगी कमळीला म्हणते, कमळी अगं डिबेट कॉम्पिटिशन चालू आहे, तू भाग नाही घेणार का. कमळी म्हणते, नाही मला शाळेत जायचं आहे, उशीर होतोय. तेवढ्यात तिथे अनिका येते. अनिका म्हणते, कमळी सरळ सांग ना, तू मला घाबरतेस म्हणून. तू माझ्यासमोर जिंकूच शकत नाही, उभीच राहू शकत नाही, म्हणून तू डिबेट कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत नाही आहेस ना. कमळी म्हणते, माझ्याकडे वेळ नाही आहे. अनिका म्हणते, खरं सांग, वेळ नाही आहे का सत्य पचलं जात नाही आहे. तू माझ्यासमोर उभीच राहू शकत नाही असं वाटतं ना तुला, आणि म्हणून तू कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत नाही आहेस ना. कारण तुला माहिती आहे, तू किती भाग घेतलास ना तरी फर्स्ट तर मीच येणार. अनिका निघून जाते. निंगी म्हणते, कमळी तुला माहिती नाही, ही अनिका खूप त्रास देते, हिचा त्रास आता सहन होत नाही आहे. कमळी मी तर म्हणते ना, तू या कॉम्पिटिशनमध्ये भाग घे आणि अनिकाला हरव. या माकडीने माझं जीणं हराम करून टाकले, त्यामुळे तिला असं हरव की तिचा पचका झाला पाहिजे. निंगे बोलते म्हणून कमळी त्या डिबेट कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते. आता कमळी सगळं सांभाळून आपल्या वडिलांचाही पत्ता कसा लावते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की ऋषी कमळीला घ्यायला शाळेबाहेर जातो. कमळी 4 तास पावसामध्ये उभं राहून ऋषीची वाट बघते, हे तो बघतो. कमळी रागावलेली असते. कमळी ऋषीशी बोलत नाही, ती पुढे पुढे जात असते आणि ऋषी तिला मनवण्यासाठी तिच्या मागे जात असतो. ऋषी खूप बोलण्याचा प्रयत्न करतो, पण कमळीचा राग काही जात नाही. कमळी म्हणते, ऋषी सर, आजपर्यंत एवढं 4-5 तास मी कुणाचीही वाट बघितली नव्हती, आणि तेही पावसात थांबून. तुम्ही माझ्या मागे येऊ नका. कमळी आपल्या घरी निघून जाते. ऋषीला वाईट वाटतं आणि तोही आपल्या घरी जातो. तर इथे कामिनी, रागिनी अन्नपूर्णाच्या रूममध्ये चाव्या सापडत आहेत का. बँकेमध्ये अन्नपूर्णाने जे लॉकर घेतले त्यामधले दागिने आणि डॉक्युमेंट्स काढण्यासाठी चाव्या शोधण्यासाठी अन्नपूर्णाच्या रूममध्ये येतात. अन्नपूर्णा सदानंद झोपलेले असतात. रागिनी, कामिनी रूममध्ये सगळीकडे चाव्या शोधतात, पण त्यांना चाव्या काही सापडत नाही. कामिनी सहज अन्नपूर्णाच्या उशीखाली बघते आणि तिला चाव्या दिसतात. कामिनी चाव्या काढायला जाणार तेवढ्यात अन्नपूर्णा कूस बदलते आणि कामिनी खाली पडते. मोठ्याने आवाज होतो. कामिनी, रागिनी घाबरतात आणि तिथून पळून जातात. अन्नपूर्णाला त्या आवाजाने जाग येते. अन्नपूर्णाला कळतं की कोणीतरी आपल्या रूममध्ये येऊन गेलं. अन्नपूर्णा मोठमोठ्याने राजनला आवाज देऊन बोलवून घेते. घरातले नोकरही तिथे आलेले असतात. अन्नपूर्णा सांगते की आत्ता इथे कोणीतरी येऊन गेले. राजन, घरातले नोकर, घरभर सगळीकडे शोधाशोध करतात, पण त्यांना घरामध्ये कोणी दिसत नाही. राजनला वाटतं की आईला भास झाला होता. तो अन्नपूर्णाला झोपायला सांगतो आणि स्वतःही झोपायला जातो. तर इथे कामिनी, रागिनी डोक्याला हात लावून बसलेले असतात. एवढी रिस्क घेऊन सुद्धा चावी तर सापडली नाही, आपलं काम तर झालं नाही, म्हणून त्या उदास असतात. तर इथे ऋषी रात्री उशिरा घरी येतो. नयनतारा त्याच्यासाठी जागीच असते. ऋषी उदास दिसत असतो. नयनतारा विचारते, ऋषी, अरे मीटिंग तर लगेच संपणार होती आणि तू एवढ्या उशिरा आलायस, आणि तेही भिजून. गाडी होती ना तुझ्याकडे. ऋषी खोटं सांगतो, साहेबासोबत बाहेर गेलो होतं असं सांगतो. नयनताराला कळतं की नक्कीच काहीतरी झालंय. ऋषी आपल्यापासून पुन्हा काहीतरी लपवतोय, तो खोटं बोलतोय. नयनतारा विचारते, ऋषी तू उदास काय आहेस रे, असा चेहरा असा उदास दिसतोय, पडल्यासारखा दिसतोय, काही झालंय का, कोणासोबत भांडण झालंय का. ऋषी म्हणतो, नाही, भांडण वगैरे काही नाही झाले, मी जातो. ऋषी आपल्या रूममध्ये निघून जातो. इथे नयनतारा म्हणते, नक्कीच ऋषी काहीतरी लपवतोय, तो पुन्हा खोटं बोलतोय. दुपारी अनिकाने मला फोटो दाखवला होता, तो फोटो खरा आहे की नाही हे आता मला बघायलाच हवं, शहानिशा करायलाच हवी.
तर इथे ऋषी रूममध्ये येतो आणि तो कमळीचा विचार करतो. कमळी आपल्यासाठी एवढा वेळ थांबली. आपण कमळीला जेवायला घेऊन जाणार होतो, पण आपला प्लॅन फसला. त्यामुळे त्याला वाईट वाटत असतं. तो कमळीला फोन लावणार असतो, पण कमळी झोपली का काय असं त्याच्या मनात विचार येतो. तर इथे कमळीलाही आपली चूक जाणवते. कमळीने अतिच केलं, ऋषीला खूप बोलली म्हणून तिला वाईट वाटतं. ऋषी कमळीला सॉरीचा मेसेज पाठवतो आणि दुसऱ्या दिवशी कमळीचा राग घालवायचा, तिला सॉरी म्हणायचं हे ठरवतो. तर दुसऱ्या दिवशी कमळी सकाळी लवकर उठते आणि आवरावर करून निघणार असते. तेवढ्यात दरवाजा नॉक होतो. कमळी दरवाजा उघडते आणि समोर एक मुलगा एक लेटर आणि गुलाबाचं फूल घेऊन उभा असतो. तो कमळीला ते देतो आणि निघून जातो. कमळी उघडून ते बघते आणि त्यात सॉरी लिहिलेलं असतं. कमळीला समजतं की हे ऋषीचंच काम आहे. थोड्या वेळाने 15-16 मुलं येतात आणि एक एक करून कमळीला सॉरीचं लेटर आणि गुलाबाचं फूल देतात. कमळी वैतागते. तिला वाटतं की आता पुन्हा कोणीतरी येणार. पुन्हा दरवाजा नॉक होतो आणि कमळी दरवाजा उघडते. समोर ऋषी असतो. ऋषी कमळीला कान धरून सॉरी म्हणतो. ऋषी आतमध्ये येतो आणि निंगी, कमळीची आई यांना भेटतो. कमळीला शाळेसाठी उशीर होत असतो. ती बाहेर निघून जाते. निंगी म्हणते, ऋषी सर, अहो जा तुम्ही, कमळीला सोडा. ऋषी धावत बाहेर येतो आणि पुन्हा कान धरतो आणि कमळीला सॉरी म्हणतो. कमळी म्हणते, ऋषी सर, तुम्ही नका माफी मागू. मीच तुम्हाला ऑफिसला जायला सांगितलं आणि मीच रागावून बसले. माझं पण चुकलंच. कमळीसुद्धा सॉरी म्हणते आणि दोघं एकमेकांना गुलाबाचं फूल देतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.